कट झालं बोल. हा नेटवर्क मुळे प्रॉब्लेम. म्हटलं करावा फोन आता, म्हणजे मेसेज करावा असले बोललो होतो. तुमचा तो इंटरव्ह्यू 2 वेळा पाहिला. बघितला. बर. हो, मागच्या आठवड्यात एकदा पाहिला आणि परवा एकदा पाहिला. हा तर एकदम म्हणजे तुम्ही जे काय बोलले ते एकदम व्यवस्थित बोलले. बरोबर. घाडगे साहेबांना तसं बोलायला काही जागा राहिलीच नाही. मला शेवटपर्यंत कळलं नाही घाडगे साहेब इंटरव्ह्यू घेत होते की तुम्ही त्यांना इंटरव्ह्यू देत होते. बरोबर ना. म्हणजे जनरली कसं असतं, इंटरव्ह्यू घेणाऱ्याचे प्रश्न मार्मिक असतात आणि त्या प्रश्नाला अनुसरून योग्य ते उत्तर द्यायचे असतात. त्यांनी सुरुवात करायच्या अगोदरच तुम्ही ते विषय असा मांडला की जसं तुमच्या समोर कमीत कमी 100-200 लोक बसलेले आहेत व्यासपीठावर. बरोबर. आणि तुम्ही व्यासपीठावर उभं राहून त्या 200 लोकात बोलताय. म्हणजे जर ते व्हिडिओ जर असं व्हिज्युअलाइज केलं तर म्हटलं यांना ना एका खिल्लारच्या स्टेजवर उभं करून ना 100-200 लोकांना पुढे बसून जर बोलले असते ना तर हा विषय अजून महत्वाचा झाला असता. बरोबर. एखाद्या कार्यक्रमात जर असं स्पीच देतो म्हणतो ना आपण, ते असं स्पीच वाटलं मला. ते म्हणजे एकदम असं एखाद्या कार्यक्रमात कसं आपण बोलतो भारदस्त, तसं वाटलं ते मला ऐकताना. घाडगे साहेब नावाला एक नॉर्मल प्रश्न विचारायचे, खडा टाकायचे फक्त, मग तुम्ही त्या विषयावर एकदम सविस्तर बोलायचे असं. त्याच्यामुळे तो इंटरव्ह्यू मला पटला, म्हणजे व्यवस्थित झाला. मी गेल्या आठवड्यातच तुम्हाला फोन करणार होतो, म्हटलं इंटरव्ह्यू एकदम झाक दिलाय, त्याच्यात काही विशेष म्हणजे तुम्ही बोलले ना अभ्यास करून सांगा, तर म्हटलं एकदम उत्तम झालेला इंटरव्ह्यू. म्हणजे मी म्हणेन तो इंटरव्ह्यू म्हणण्यापाहिजे ते असं पाहिजे नव्हतं, एखादा कार्यक्रम जिथं 100-200-500 खिल्लार प्रेमी गोळा झालेत आणि तिथं तुम्ही स्टेजवर बोलतायत, अशा स्वरूपाचं ते भाषण होतं. म्हणजे इतकं चांगलं होतं असं माझ्या दृष्टीने. म्हणजे तो आमच्या दोघातल्या संवादाचा व्हिडिओ बघितला. हो, 2 वेळा पाहिला, एकदा सोडून. भाग 1 आणि भाग 2 असं. बर. दुसरा कोणता बघितला का? नाही, त्यांनीच टाकले 2 भागामध्ये. म्हणजे खिल्लार काऊच्या चॅनलवरच राजमागे दावण 1 आणि दावण 2 असे त्यांनी तो सलंग 1 तासाचं जे तुमचं संभाषण होतं ना, 40-45 मिनिटाचं, ते 2 स्टेज मध्ये त्यांनी टाकलंय असं. बर. आणि अजून एक व्हिडिओ होता की तांडूरच्या राजाचा. तांडोरच्या राजाचा तो यांच्या घरी ना, राजपूतांच्या घरी ना. हा, तो पण पाहिला ना. तो पाहिला, पण त्याच्यापेक्षा तुमच्या दावणी जे झाले ना ते व्हिडिओ जास्त मला सरस वाटले. म्हणजे एक ओळख करून देणं, स्वतःच्या दावणीची, स्वतःच्या गुरुची ओळख करून देणं, स्वतःच्या दावणीची ओळख करून देणं, स्वतःचा अभ्यास किती खोल आहे याची लोकांना जाणीव करून देणं, ते सर्वात महत्वाचं वाटलं मला. एकदम व्यवस्थित. म्हणजे मी म्हणणार होतो की राजसाहेब, जसं काही तुम्ही एखाद्याने कमीत कमी असं एखादा कार्यक्रम सभा मंडप भरतो आणि 100-200 लोक समोर बसलेत आणि एखाद्या विषयावर आपल्याला बोलायला सांगितलं, आपण कसं बोलू शकतो शांतपणे, तसं तुम्ही सविस्तर बोललात. त्यांना प्रश्न विचारायला जागाच नव्हती. ते तुम्ही जे बोलत गेले ना त्याच्यात त्यांच्या मनात असलेले सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना एका पाठोपाठ अशी मिळत गेली. अशा प्रकारचं ते कार्यक्रम वाटला. आणि मग त्या बैलाच्या घरच्या व्हिडिओ बद्दल काय अनुभव आला, किंवा त्यात बारकाईने अभ्यास काय केला? नाही, तो एकदाच वाचला बघ. तुमच्या दावणीचा व्हिडिओ 2 वेळा पाहिला, तो एकदाच पाहिला, असा विषय झाला. खरं तर आपली ओळख ज्या गोष्टीमुळे झाली त्या गोष्टीला सुद्धा भर देणं आणि बारकाईने अभ्यास करणं सुद्धा महत्वाचं आहे. बरं, हे 100% खरं आहे. माझ्या लक्षात नव्हतं की बाबा त्याचा स्टडी करायचा पेंडिंग आहे, ते तुम्ही लक्षात आणून दिलं वेळेवरती, तुमच्या लक्षात राहिलं. म्हणजे तुम्ही मला विषय काढला होता, 8-10 दिवस झाले, मला वाटतं 15 दिवस होत आले, त्याच्यावर मी एकदा वेळ काढला, तो शांतपणे ऐकलं. म्हणजे गडबडीत नुसतं असं धावत पळत ऐकणं आणि शांतपणे ऐकणं याच्यात फरक आहे. मग शांतपणे ऐकला. मला ते भाग 1 पाहिला त्याच्या म्हणजे खिल्लार काऊच्या चॅनलवर तो दिसला भाग 1 वर, भाग 2 वर, बरोबर. मग ते पाहिला आणि तुमच्या चॅनलवर ते त्यांच्या घरचा पण पाहिला. म्हणजे त्यांनी ते तांडूरच्या राजाचे ते हे, मग तो काही एवढा सविस्तर पाहिला नाही. हे 2 सविस्तर पाहिले. मग परवा रात्री पुन्हा एकदा पाहिला. मग म्हटलं आता राजसाहेबांना फोन करावं. एकदम व्यवस्थित वाटलं, काही अडचण नाही, बस असंच आहे.
म्हणजे म्हणजे ते पाहताना मला असं वाटलं की कदाचित हे एक 500 लोक समोर बसलेले आहेत, 200 500, आणि स्टेजवर तुम्ही एक स्पीच देतो खिल्लारचं महत्व किंवा खिल्लारचं हे, तसं एक ते वाटलं असं. मग घरची तुमचे गुरुवर्य कसे, किती वर्षाचा त्यांचा अनुभव, कसं बाळकडू भेटलं, आणि घरची दावणीचे एक एक कसा तुम्ही एक एक मी म्हणे डाग गोळा केला अचूक, ती एक सविस्तर माहिती. मग त्याच्याहून त्या माणसाचं नॉलेज, त्याचं घरच्या वडीलधाऱ्या लोकांचं नॉलेज, ह्या सगळ्यांची, आणि सगळ्यात महत्वाचं खडतर परिस्थितीतनं ते उभं केलं. असं नाही की घरी गरगंज आहे आणि तुम्ही मग ते मस्तपैकी करताय, असं काही नाही. स्ट्रगल करून ते उभं केलंय सगळ्यात महत्वाचं. मग ते त्याच्यात ती जाणीव होती की बाबा हे ग्राउंड लेवलवर काम आहे. नुसतंच पैसे आहेत म्हणून 4-2 चांगले चांगले गोळा केले आणि दारात ठेवले आणि इंटरव्ह्यू दिला, असा कार्यक्रम नाहीये तो. 3 पिढ्यांपासून ते राबत आलेलं आहे. मामांनी केलंय, तुम्ही केलंय, मामांच्या मागच्या पिढीने तेच केलंय, असं आजूबाजूच्या सर्व जाणकार लोकांनी सुद्धा त्यात सपोर्ट केलेला आहे असं. आणि हे काम एका माणसाचं नाही ना असं. मग ते चांगलं जाणवलं मला. म्हटलं आईला राजसाहेबांना सांगावा की जो काही इंटरव्ह्यू झाला एकदम झकास झाला असा. आणि आता काय तांडूरच्या राज्य नसल्यामुळं तुमच्या घरच्या वासराचं सुद्धा चांगलं हे होणार आहे, आता फोकस होणार आहे बघा ते. त्याच म्हणजे तांडोर मध्येच एक नवीन राजा तयार होणार. आता मला सांगा, त्यांनी ते राजपूत भाऊंनी तो एक प्रधान म्हणून बैल घरी आणून ठेवलाय, तो त्यांनी तिथं कायमस्वरूपी ठेवणार आहे की तो कोणाचा आणलाय त्यांनी? त्याची अशी बेसिक वास्तव डोळ्यासमोर पुराव्यासहित काहीच कल्पना नाही. कारण म्हणजे मला थोडी शंका आली म्हणून मी तुम्हाला विचारतोय. मला खरं सांगू, तुम्हाला शंका नाही, अख्ख्या महाराष्ट्राला शंका. हा, एक दुसरं गोष्ट, जे शंभूचं रूप होतं बरोबर आहे, जे आता घरच्या राजाचं रूप आहे, त्याच्यानं त्याच्यात लय फरक आहे. म्हणजे तुम्ही लय अनुभवी आहेत, मी म्हणेन तुम्ही लहानपणापासून ते करताय, माझा 2 वर्षाचा अनुभव आहे. पण त्या व्हिडिओ मध्ये ती बापलेकाची भेट आणि त्याच्यानंतर एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसला बरोबर आहे, तर मी त्याचं ते बॉडी स्ट्रक्चर पाहिलं, हे पाहिलं, ते पाहिलं. मी म्हटलं शंभू आणि आपला घरचा सोन राजा याच्यापेक्षा कितीतरी पटीने उजवे आहेत, बरोबर की नाही? तुम्हाला जो अभ्यास झाला तो व्यक्त झाला तुम्ही, बरोबर की नाही? आणि शंभूचं रूप आता खरं दिसायला लागलं. म्हणजे पूर्वी शंभू आदत मध्ये चांगला दिसत होता, 2 दात मध्ये मी त्याला पाहिलं चांगला होता, 4 दात मध्ये चांगला होता, पण आता सध्या जो शंभू दिसतोय बरोबर आहे, त्याचं रूप खरंच भारी दिसतंय आता, बरोबर की नाही? फक्त एक आहे की तो थोडा शांत आहे, बापा इतका रागीट नाहीये, एवढं गुणधर्म त्याच्यात आहे. तो थोडा शांत आहे, हाताळला तर चांगला व्यवस्थित राहतोय, बापासारखा रागीट नाहीये. पण देखणेपणाला कुठंच कमी नाही ना. पण तो बापाचा राग हा वेळेवर जगाला दाखवलाय मी. हे पण हा वास्तव डोळ्यासमोर माझ्या जगाला दाखवायसाठी नाही. हा पण फरक लक्षात घेतला पाहिजे, कारण त्याला सुद्धा राग आहे. राग आहे, चिरडी जात असेल तो, पण त्याचा राग अजून लोकांना माहित नाही, म्हणजे आपल्याला माहित नाही, आपल्या समोर कधी प्रकट नाही झाला. पण हे नशीब होतं की अंतर कमी होतं म्हणून घडी घटकाला दाखवायला भेटलं. तिथं जाणं शक्य होतं, तर तुमच्या घरापासून काही 1 किलोमीटरवर होतं. ते नशीब होतं. तिथं जाणं येणं तुमचं कायम होतं म्हणून ते सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. आणि शंभू तुमच्या घरापासून बऱ्यापैकी लांब आहे थोडा, म्हणजे त्याची वारंवार वेळ दिला. तुम्ही मी म्हणतो म्हणजे नाही, काय माहिती का, मी एवढंच म्हणेन, जो तुमच्या धावून भेट द्यायला आलं त्याला तुम्ही उभ्या उभ्या तिथे घेऊन गेले, काय म्हणणं जातीच्या माणसाला माहितीये फक्त. आता मी तुमच्या इथं आलो, मला माहित होतं का राजाचं घर कुठे आहे, काय आहे, बरोबर आहे, पण तुम्ही मला घेऊन गेले की नाही तिथं, याचा अर्थ काय, जेवढे लोक तुमच्या घरी आले, तुम्हाला भेटले, तुम्ही आवर्जून त्या सगळ्या लोकांना तिथे घेऊन गेले. राजा कोणामुळे माहित झाला, तो सरळ मार्गाने माणसं जातीची गेली. बरोबर, राजाला उजेडात आणण्याचे प्रयत्न तुम्हीच केले.
पण ते ज्याला माहिती झालं तो माझ्यासोबत आला. हा, बरोबर. आणि तर एक झाकून गोष्ट टाकायचा सांगू का, प्रयत्न आता 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 तुम्ही किती कोणी काही बोललं ना, मी एक सांगेन, जगात म्हणजे ज्या खिल्लार क्षेत्रामध्ये सगळ्यांना माहितीये, राजाला उजेडात आणणारे तुम्ही आहेत. म्हणजे आपल्या पाठीमागं कुणी निंदा करू, कुच्चा करू, काय करू, तो विषय वेगळा आहे. पण जगाला राजाला जगा पुढे आणणारे तुम्ही आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? तर ते हा मी म्हणण्यापेक्षा मी व्यक्त झालोय वेळेवर. हा, तुम्ही व्यक्त झाले आणि आम्ही ते बोलून दाखवण्याचं धाडस करतोय की राजाला जगापुढे तुम्ही आणलं. आणि काही लोकांना माहिती आहे. इवन पण मी ते तुम्हाला म्हणतो, राजांना जाऊन द्या, निशांत मानगावांकडे आता तो सोन्या आहे, बरोबर आहे, त्याला जगापुढे कोणी आणलं? आज 20 वर्ष जुना बैल, कुणाच्या लक्षात नाही, मनी नाही, ध्यानी नाही, त्याचं म्हणजे बंद पडलेला बैल तुम्ही जगाच्या लक्षातही आणून दिला. मानगावे साहेबांना तो त्यांच्या दावणीपर्यंत पोहोचही केला. त्यांनी बिचाऱ्यांनी त्याच्यावर मेहनत केली, त्याला चालू केला, बरोबर आहे. पण आज तो जगाच्या पुढे आला कुठं? तुम्ही आणि तुमच्या भारत मामाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि तिथून पुढे तो सगळ्यांच्या लक्षात आला ना. हे तुमच्यासारखे जातीवंतच व्यक्त होणार आहेत. हा, आणि भले तो लय म्हणजे टॉपचा बैल होता, सगळ्या लोकांना माहित होतं, सगळं मला मान्य आहे. पण मधल्या काही काळात, मधल्या 5-10 वर्षात त्याचा लोकांना विसर पडला होता. हे तर मान्य आहे का नाही तुम्हाला? लोक विसरले होते की नाही त्याला? कुणाला विचारलं तर ते लोक एवढं म्हणायचे, काय माहिती आता तो बैल कुणाकडे कसा आहे का नाही, ही माहित नव्हतं लोकांना. पण तुम्ही, मला वाटतं ते कांबळेंकडे होता ना तो, तुमच्या माध्यमातून आहे ना, आणि मग तिथून मानगावे साहेबांकडे गेला. हा, मग ते त्यावेळी त्यांना उजेडात कोणी आणलं? तुम्हीच आणलं. ज्यांनी बघितलं त्याने व्यक्त व्हायचं जातीनं. हा, आता ह्या गोष्टी आतल्या गोष्टी, आता आपण काय प्रत्येक ठिकाणी मंचावर उभं राहून नारा नाही लावू शकत, पण आपल्या जीवाला तर माहिती ना, ह्या 2 बैलांना उजेडात कुणी आणलं ते. पण खिलार शेतकरी परिवार हा मंचच आहे ना तुमच्यासाठी, जातीच्या माणसाला. माझ्यासाठी तो मंचच आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी स्पष्ट व्यक्त झालो की नाही तुम्हाला, की ह्या 2 बैलांना म्हणजे माझा काही लय मोठा अनुभव याच्यातला भाग नाही. 2-2.5 वर्षापासून या क्षेत्रात काम करतोय, बरोबर आहे. 2-2.5 वर्षात मला ही 2 बैल तो उजेडात तुम्ही आणली याची हे झाली. म्हणजे मी म्हणेन, ह्या 2 बैलांना लोक विसरून गेलते. ते आहेत की नाहीये हे सुद्धा लोकांच्या लक्षात नव्हतं, पण त्यांना लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न तुम्ही केला आणि यशस्वी प्रयत्न केला. दोन्ही सुद्धा मूळ सिद्धापूर खाणीचे होते. दोन्ही 17, 18, 20 वर्ष जुने होते. मला वाटतं हा सोन्या राजाच्या पेक्षा मोठा असेल ना वयाने, का सारखेच होते, एकाच वयाचे होते? सारखीचा ते 1-2 वर्षाचा फरक आहे, जास्त ना माग पुढं ना. आणि यांच्या हा, म्हणजे एकाच शिनातले होते, माग पुढं वर्षभराच्या मागचा पुढचा फेरफेर होता त्यांचा असं. त्याला वाचवण्यात यश आलं मला. आणि ह्याला वाचवायचं होतं, पण माणसं जगात त्यांची नवीन ओळखी झाल्यामुळे ते विसरले. नाही तर मला तसं म्हणायचंय, तांडवचा राजा काय गेल्या वर्षी त्याची तब्येत वगैरे चांगली होती, पण या वर्षी एकदमच खांगला तो. काय झालं कुणास ठाऊक, म्हणजे एकदमच अंग सोडलं त्याने. आणि मला वाटतं तो अजून एक बैल मध्ये गेला बघा, मला वाटतं कोण होता तो, सोन्या बरोबरचाच एक बैल तो काय बरं त्याचं नाव तुम्ही मला सांगितलं होतं, तो मध्ये मारला बघा गेल्या वर्षी, तो सुद्धा सिद्धापूर खजा ना. हा, तो पण सिद्धापूर खाणीतला जुना बैल होता ना. होय होय. हा, मग ते दोन्ही तिन्ही बैल उजेडात आणले कोणी? असंच आहे ना. ज्यांनी बघितलं त्यानं जातीनं वेळेवर व्यक्त व्हायचं. बरोबर आहे. लोक विसरून जातात तो. लोकांचं एवढे लोक विसरत नाहीत, समोरच्याला का मोठा करायचा. हा, हे ईर्ष्या. आता तुम्ही नाव घेतलं, तुम्हाला राजमळगी योग्य वाटला म्हणून तुम्ही राजमळगीच्या गोष्टीबद्दल व्यक्त झालात. बरोबर. एखाद्याला माहित असतंय, त्याचं घर मोठं केलेलं असतंय, त्याला वस्तू दिलेली असते, पण ते पाठीमाग डोळ्याआड कुठंच नाव घेत नाही. बरोबर ना. म्हणजे त्या बैलांचा संबंध तुमचा काय नसताना तुम्ही व्यक्त होताय. हा, काही घेणं देणं नाही, तरी मला काय मानगावे साहेब काय इडा देणार आहेत का, तुम्ही सुपारी देणार आहेत, काय देणार आहेत, पण तरी देखील मी तुमचं नाव तिथं घेतोय ना, असा विषय. मग पाठीमाग नाव घेणं, ज्याला वस्तू दिली त्या व्यक्तीने सुद्धा पाठीमाग
वेळोवेळी नोंद होणं गरजेचं आहे. पण त्यांच्या शब्दात येत नाही ना. मला सांगा, त्यांनी आता 2-4 इंटरव्ह्यू दिलेले आहेत बरोबर, चॅनल्सला वेगवेगळ्या. हे मला पण माहित कुठं नाही, तुम्हीच म्हणला म्हणून समजलं. हा पण निशांत मांडगावे साहेबांनी इंटरव्ह्यू दिले ते मी नाही, मला माहितच नाही काय. नाही दिले जगाने बघितलं, तुम्ही व्यक्त झालात दिलेच इंटरव्ह्यू म्हणून. 2-3 इंटरव्ह्यू दिले आणि 2-3 इंटरव्ह्यू मध्ये कुठेही त्यांनी शब्द काढलेला नाहीये. त्यांच्या पण एक आहे, इंटरव्ह्यू घेणार आहे ना तो सुद्धा, त्याने सुद्धा आता माझ्यासारखा असता तर मी सरळ विचारलं असतं, साहेब हा 20 वर्ष जुना बैल, तुम्हाला या बैलाचा स्ट्रेस कुठून लागला, कसा तुम्ही या बैलापर्यंत, या बैलाचा शोध तुम्ही कसा घेतला, कसे याच्यापर्यंत पोहोचले, मग त्यांना सुद्धा जख मारून बोलावं लागलं असतं त्या पण विषयावर. इंटरव्ह्यू घेणारा साहेब हा जातीवंत लागतो, जातीवंत प्रश्न विचारायला. हा इंटरव्ह्यू घेणारा सुद्धा तितका चॅप्टर, तितका हुशार लागतो. ऍक्च्युली माझं कसं आहे, मी म्हणेन पुस्तक हे वाचायला आहे, कोणतं पान वाचायचं हे त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला सुद्धा कळलं पाहिजे. पण आतल्या गाठीचा इंटरव्ह्यू घेणारा असला तर हा पण इंटरव्ह्यू घेणाऱ्यालाच जर राजमार्गीला मोठं नसं करायचं तर तो कशाला खाजून विषय काढेल तिथं. इंटरव्ह्यू घेणारा जर आतल्या गाठीचा असला तर हा आता कसं म्हटले, इंटरव्ह्यू घेणाऱ्याला ओरिजिनल गोष्ट मोठी करायची नसली तर इंटरव्ह्यू घेणाऱ्याच तुमच्याबद्दलचं मत काय हे महत्व आहे, आणि समोरच्या माणसालाही तुमच्याबद्दल काय वाटतं हे दुसऱ्यांदा महत्वाचं आहे. कदाचित एखाद्या वेळेला इंटरव्ह्यू व्हायच्या अगोदर दोघांनी जर काहीतरी नियोजन केलं असलं तर बोलायचं. हा या विषयावर उजेड टाकायचं नाही, तू काही विचारू नको, मी काही बोलत नाही. राजमाळग्याचं नाव घ्यायचं नाही किंवा राजमाळग्याचा विषय काढायचा. आता मला कसं, मला जर कोणी विचारलं की ही गाय तुम्ही कुणाकडनं आणली, मी कसं छाती टोक म्हणतो की मला ही गाय भारत मामाने राजमार्गाच्या दावणीची मी आणलेली, बरोबर आहे. तसं ते का कधी म्हणत नाहीत की आता माझा एक साधा प्रश्न, मी जर त्यांच्या समोर असतो तर मी म्हटलं असतं, साहेब हा बैल काय आदत मध्ये तुमच्याकडे आलेला नाहीये, तो बैल 19-20 वर्षाचा असताना तुमच्याकडे आलाय, मग ह्या बैलाचा स्ट्रेस तुम्हाला कुठून लागला याच्याबद्दल माहिती तुम्हाला कोणी दिली आणि तुम्ही त्याच्यापर्यंत कसे पोहोचलात, हा प्रश्न माझ्यासारख्या येड्याने सुद्धा विचारला असता त्यांना. येडा म्हणायचं नाही, जातीचा म्हणायचं. येडा म्हणायचं नाही, जातीचा म्हणायचं. जे काय असेल ते आता तुम्ही समजून घ्या, माझ्या शब्दात जातीचा. हा मग म्हणजे हा प्रश्न विचारलाच असता की नाही त्यांना. जगाच्या कल्याणासाठी धडपडतो तो जातीचा. आणि मला तर एक काल आमचे ते सचिन मित्र आहेत बघा कर्जतचे, त्यांचं तुमचं पण बोलणं होतं आदन मधनं, ते मागे नव्हतं का मी त्यांना ते तुम्हाला एक कालवडीचं विचारलेलं त्यांनी आदली बदलीसाठी. नाव काय त्यांचं? सचिन बांगल हा बागल. हा तो मला म्हटला की त्यांनी सोन्याचे हे तयार केलेत म्हणून, काय ते काय कांडी आपलं सिमेंट्स केलेत म्हणून तो म्हटला. मी म्हटलं, मला विचारलं तुम्हाला माहितीये का, म्हटलं नाही राजा मला नाही माहिती ती गोष्ट. तो म्हणला मग राजभाऊला माहित असेल. अरे म्हटलं राजू भाऊला माहिती आहे का नाही मला नाही सांगता यायचं, पण तसं जर असतं तर ते मला कधीतरी बोलले असते की असं अवेलेबल झालेत म्हणून. पण म्हटलं त्यांचं माझंही बरेच दिवस बोलणं नाही झालं, त्यामुळे मला नाही सांगता येणार, पण मी माहिती विचारेन त्यांना काय आहेत काय अवेलेबल म्हणून. आता ते तुमच्या बोलण्यात असं जाणवतंय की तुम्हालाही काही आयडिया नाहीये त्याबद्दल. मग शेवटी माझा भर आहे नैसर्गिक रेतन. हा मी त्याला तेच म्हटलं, हे बघ म्हटलं प्रिझर्वेशन केल्यानंतर ते तुम्ही लगेच वापरताय, 2 महिन्यांनी वापरताय, 6 महिन्यांनी वापरताय, कुणालाच माहित नाही. जे फ्रेश आहे ते फ्रेशच आहे, जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिक आहे. आणि त्यासाठी जर तुम्हाला कष्ट घ्यायचे असेल तर तुम्हाला जर खरंच आवड असेल तर तिथपर्यंत जाण्याचे कष्ट घ्यावा लागणार आहे, आणि कष्टाचंच फळ भेटणार आहे. तुम्ही जर विचार केला की तिथलं इथं आणणार आणि इथं तुम्ही सोडणार आणि मग त्या प्रतीची त्या क्वालिटीची वासरं अपेक्षा ठेवणार, ती अपेक्षा चुकीची ठेवा. तुमचं नशीब जोरावं असेल तर एखाद दुसरं तुम्हाला त्याच्या लायक लाभन, पण गरजेचं नाहीये की सगळेच तसेच आपत्या. त्यामुळे त्या गोष्टीकडे माझं लक्ष पण नाही आणि त्या गोष्टी माझ्या कानावर पण येत नाही. हा नाही मला त्याने विचारलं, म्हणे असा असा विषय आहे आणि असं असं आहे. अरे म्हटलं सचिन भाऊ मला नाही सांगता यायचं त्याबद्दल काही, पण तू जर जोरच देत असेल तर मी चौकशी करू म्हटलं, त्याला काय. मग त्याच्यात तुमच्याकडे आता विषय निघाला तो, आणि त्याने हा विषय काढून पण 2 महिने झालेत बरं का. मागच्या वेळेस तुम्हाला बोलायचं राहून गेलं माझं, पण मागच्या वेळेस ते कसं हॉस्पिटलच्या गणगणित मी बोलायचं राहून गेलं. मला बोलतील काय अडचण नाही, ते कळवतील, पण अजूनपर्यंत विषय काय कानावर आला नाही, विषय कम्प्लीट झालाय म्हणून. नाही ते त्याला आता कोणी सांगितलं काय नाही कल्पना आपल्याला, असा विषय झाला.
बाकी तुमचा इंटरव्ह्यू छान झाला, सुरेख आहे. म्हणजे ऐकणाऱ्यालाही त्याच्यात ज्याला आवड आहे तो ऐकल, त्यालाच तो विषय कळेल. नवीन माणूस काही त्याच्यावर फार काही बोलता येणार नाही, पण जो काही इंटरव्ह्यू झाला तो माझ्या जीवाला तरी पटला. नवीन माणसाला काय, त्याला काय फायदा घेता येतोय का त्या इंटरव्ह्यू मधून तोच बघणार, आणि विरोधक तेव्हा कमेंट करणार. बरोबर बरोबर. विरोधक काहीतरी आणि काड्या करणारच आहे. तुमच्यासारखा जातीचा फोन करून व्यक्त होतो. बरोबर आहे बरोबर आहे. हम्म. असा विषय. तसा आणि जनार्दन भाऊ पण राहिलेला एकदम विषय दर्दी तो आज माणूस आहे. पूर्ण करा. हा राहिलेली गोष्ट जी बारकाईने बघायची राहिली आहे ती पूर्ण आज बघा ना, उद्या रिप्लाय द्या. हा नक्कीच. मी ते पाहतो ना त्यांच्या त्या राजाच्या घरचा व्हिडिओ पाहतो. पण आपलं वासरू पण छान दिसायला लागले बरं का आता. कधी बघितलं? पहिलं त्याला तुम्ही नुसतं मूर्खीला होतं, एका दाव्याने बांधित होते, बरोबर आहे, आणि मोकळं घेऊन फिरत होतं, ते असं जाणवत नव्हतं. आता कसं 2 दाव्याने दावणीला बांधतात, तर त्याचे डोळे बिळे बराबर तो फिरवायला लागला जिथल्या तिथं. कधी बघितला? आता काल परवा एक ते विजिटर आलते बघा, हा. त्याच्या याच्यात माग तो तुमच्या नवीन गोठ्यात बांधलेला होता बघा, ते 2 कुट्या ठोकल्यात आणि लाकडाची मेड आहे तिथं त्याच्या समोर पडलेली. हा. त्याच्यात बघा त्याचे डोळे वगैरे जिथल्या तिथं उभं राहण्याची पद्धत सगळं मला पटलं. म्हटलं हे वासरू शंभूच्या मागे तयार होणार आहे वासरू. आता वेळ कडून तुम्ही एकदा तुमच्यासारख्यांची बुद्धी ओरिजिनल गोष्टीच्या पुढे व्यक्त झाली पाहिजे. बरोबर आहे बरोबर समोर आहे. वास्तव. वास्तव. नाही एकदा येणार, आपण बोलणार छाती ठोकपणे, त्याच्यात काय. मी एवढंच म्हणेन की फक्त ती वेळ कधी देव आणतोय कुणास ठाऊक. आता ते कसं आहे, मनातनं खूप इच्छा असते जावं, पण सगळे काम धंदा उरकून जायचं म्हटलं त्याला माग बॅकिंग पण लागतं, असं आहे. आणि थोडा प्रवास लांबचा आहे, एकट्या माणसाला होत नाही, सोबत कोणतरी जोडीदार लागतो, आणि त्याच्यात पण जोडीदार असा घ्यावा लागतो ज्याला त्यातला रस आहे, गंध आहे. निव्वळ साधा भोळा आणून आपल्या बरोबर उपयोग नाही ना. तो 3 तास आपण तिथं गप्पा मारण्यात रमणार, आपला विषय वेगळा, आणि त्यांनी खोनवायचं, चलना उशीर होतोय, त्याला काय अर्थ आहे मग. बरोबर. असं आहे. म्हणजे तसा माणूस तर आमच्या डोक्यात आहे. सचिन आणि मी येणार आहे तुमच्याकडे एक दिवस. सचिनला म्हटलं चल मला घेऊन तिथवर. म्हटलं मी माझी गाडी घेतो, तू गाडी चालव, मी तुझ्या शेजारी बसतो, आपण दोघं जाऊन येऊ. तो म्हटलं हा ठीक आहे ना, जाऊन येऊ आपण. असं तुमची आहे. उमनी का? माझी आपली गाडी घेऊन येईन ना. मला कसं इतक्या लांब यायला, इतक्या लांब ड्राईव्ह करायला नको वाटतं, पाय दुखतो ना. मग कोणीतरी एखादा जो पार्टनर असेल तर बसनी येऊन तुम्हाला जाणार. जमतं का? काय बसनी. बसनी जमतं, पण लय वेळ बसलं ना कंबर दुखते. आता मोटरसायकलवर 5-6 तास जरी बसलं तरी काही नाही होत, पण बसमध्ये ना 5-6 तास बसलं की कंबर दुखते. मग प्रायव्हेट गाडी असलेली बरी तुमची. ते प्रायव्हेट गाडीत कसं हातपाय आपल्या पद्धतीने लांबवता येतात, कुठेही थांबता येतं, उभं राहता येतं, मग काही नाही वाटत. आपण मोटरसायकल बघा, आपण फिरलो इतकं बरोबर तुमच्यासोबत, पण आपण प्रत्येक तास 1.5 तासाने कुठेतरी उभं राहिलो, पाणी प्यायला म्हणा, लघवीला म्हणा, चहा पिण्याच्या निमित्ताने म्हणा, तर आपल्या पोझिशन बदलत राहिले ना. आणि बसने यायचं म्हटलं की कसं डायरेक्ट तिथपर्यंत येण्याचा जो प्रवास आहे तो कमीत कमी 4 तासाचा 5 तासाचा एक जागी बसून. आणि मग ती कंबर वगैरे दुखायला लागली तर मग कसं होतं, तिथला मूड खराब होतो, कुठंतरी आपलं दुखतंय हे डोक्यात राहतं, मग तिथं मन लागणार नाही. कसं तिथं आल्यानंतर माणसाचं मन उत्साही आणि हे पाहिजे, ज्या कामासाठी आपण आलोय त्या कामाचा आनंद घेता आला असं पाहिजे ना आपल्याला. असा विषय ना तो. असं आहे. त्यामुळे एखादा जोडीदार पाहतोय आपण, कोण भेटला तर 100% येऊन जाणार मी. बाकी काय जेवण वगैरे झालं? नाही, जेवण करा या. बोलायच्या नादात जेवायला बोलवायचं राहिलं तुम्हाला. नाही जेव्हा माझं जेवण झालंय. झालंय? हो, जेवलं. आणि मी ऍक्च्युली आमच्या वडिलांचं जेवण 7:15 होतं ना, मग त्यांचं जेवण झालं की लगेच आम्ही 7:30-7:45 जेवण घेतो. आणि यावेळी सगळेजण आम्ही गच्चीवर पडतो हवेशीर. म्हणून तर काल मेसेज केला बघा तुम्हाला 8:30च्या आसपास, आणि तुमचा जेव्हा मेसेज आला तोपर्यंत मला डोळा लागून गेला होता. असं झालं. मग आज परत मेसेज त्याच टायमाला केला, म्हटलं असले राज साहेब तर बोलता येईल, नाही तर त्यांच्या मागे दिवसभर त्यांची गडबड असतीच काही ना काही. असं आहे. आणि एकदा पाऊस पडला की मारा चक्कर, मग तो आपला दौरा राहिलाय तो पूर्ण करू आपण. नक्की धन्यवाद. नाही पण पाऊस पडल्यावर अजून गरम उष्णता आहे थोडीशी इथं. हॅलो. बरोबर आहे. एक पाऊस पडला ना चांगला, मारू चक्कर आपण असं.
बिंदास पाऊस पैकी पडला दोन. काय करतो, फॅमिली घेऊन आपण ट्रिप करू. हा चालेल ना, काहीच अडचण नाही है ना. तुम्हाला जसं तुमच्या वेळेवर सोयीस्कर पडेल तसं. कारण कसं आहे, घरी एवढं सगळे जाऊन सांभाळायची आणि मामांच्या जीवावर एकट्यावर टाकून आपण 4 दिवस बाहेर फिरायचं, ते आपल्या बुद्धीला पटत नाही. बरोबर की नाही? आता जर कामं उरकत आली, पेरणी मोकळी राहणार, हा राहिलेली पेरणी झाली. हा 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 आता खता उताला पावसाच्या आधी एक डोस टाकायचे. हा 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 हा. ती डोस टाकली आणि पेरण्या झाल्या हम्म. की मग आपण काहीतरी विचार करू. चालेल ना निवांत. तोपर्यंत आमच्या इकडचे पाऊस पडला की सोयाबीन वगैरे पेरून आम्ही मोकळे होऊ असं. हो हो. मग निवांत एकदा कामाधंद्यात ना निवांत झालं ना, मग काय नाही वाटत फिरायला माणसाला. चालतंय आणि माग काहीतरी लांजा असन आणि मग आपण गेलो ना, तर अर्ध मन तिथं राहतं आणि अर्ध मन तिकडं लांजात गुत्त असं होतं. बरोबर. हा चालतंय, ठीक आहे, काय हरकत नाही. करा नियोजन आणि मध्ये वेळ भेटला सचिन भाऊला आणि मला तर येऊन जाऊ आम्ही. बिंदास. हा बिंदास. मग येणार असं की मुक्कामी येणार, म्हणजे काय होईल, जास्त दगदग नाही होणार. येऊन लगेच लगेच तासभर थांबायचं आणि लगेच निघून यायचं, असा विषय नाही ठेवणार. मुक्कामी आलं म्हणजे कसं निवांत गप्पा वगैरे मारता येतात असं. हो. असा विषय. चालतंय, भेटू मग. काय मामांना माझा राम राम सांगा. होय हो. चालतंय, ठीक आहे. जेवण झालं? मामांचं झालं का जेवण? झालं, त्यांचा फोन चालू झाला दुसऱ्या मोबाईलवर. बरं, ते पण गप्पा मार अशा संध्याकाळी त्यांच्या त्या सगळ्या ओळखीच्या लोकांमध्ये, नेटवर्क मध्ये. त्यांच्या डोक्यात आलं हा की ते त्यांचे ते विषय कव्हर करतातच. बरोबर बरोबर बरोबर, असा विषय. नाही ठीक आहे ना, काय अडचण नाही. माणूस जितका ऍक्टिव्ह राहील ना, जितके हातपाय चालू राहील, तितकं त्याचं आयुष्य निरोगी राहणार आहे. बरोबर आहे. आणि माणसाने विचार करणं बंद केलं, काम करणं बंद केलं, हातपाय हलवणं बंद केलं, थोडक्यात कामाचा का थोडा हे हलकेपणा दाखवलं की त्याला शारीरिक व्याधी चालू झाल्या समजायची. जितके दिवस, आणि मामासारखे कष्टाळू माणसांना जेवर हातपाय चालतील तोपर्यंत ते निरोगी राहणार. आणि त्यांनी हातपाय हलवणं बंद केलं की लगेच त्यांना सगळ्या बाजूने ग्रहण लागल्यासारखं गुरफळून येणार, असा विषय. चालतंय, घ्या काळजी मग. काय होय हो. चालतंय चालतंय. हो. फोन आलेत बाकीचे, अजून त्यांचा रिप्लाय देतोय. काय काय बाकीचे फोन आले, त्यांना पण रिप्लाय द्यायला लागतो. नाही नाही, द्या ना द्या ना, बिंदास बिंदास, है ना. हो हो, मला ते आठवलं, म्हटलं आपला विषय पेंडिंग राहिला, या विषयावर चर्चा करायची, है ना. ते एकदम व्यवस्थित झालंय. म्हणजे काही तुमच्या तुम्ही मला जे म्हटलं ना, ते कसं वाटतं, तुमचं ओपिनियन काय, तर माझं ओपिनियन दी बेस्ट, असं. ठीक आहे, असा विषय ते. चालतंय, ठीक आहे, काय अडचण नाही. हो हो. चालतं, तर राहिलेला भाग व्यवस्थित बारकाईने बघा हा, तो आणि पाहतो आणि सांगतो तुम्हाला, है ना. हो हो. उद्या रिप्लाय करा. हा, उद्या सांगतो ना मी. ठीक आहे. हो हो.